नमस्कार मित्रांनो, आज आपल्या समोर आहे बोनोले अड्ड्यात आलो होतो गुरु बैलाची कारकिर्दी खूप आहे आणि जिथे जाईल तिथे तो गुलाल घेऊन येतो अंगावरती। तर आज आपल्या चॅनल मार्फत आपल्याला योग आलाय गुरु बैलाची मुलाखत घेण्यासाठी। सर्वप्रथम आपण दादांचं नाव जाणून घेऊया आणि गुरु कुठल्या गावचा आणि कधी खरेदी केली होती गुरुला। दादा आपलं नाव सांगा सर। माझं नाव करण पाटील। करण पाटील। दादा गुरु कुठला? गुरु काय आयकरचा आमच्याकडे असतो वावंजाला असतो। गुरुची खरेदी कधी झाली होती? 2 महिने झाले। 2 महिने झाले होते। तेव्हा त्याची खरेदी करताना तुम्ही काय असं बघितलं तो गुरु मध्ये? काय ना टॉप मध्ये पळतो पहिले। कुठे घाटावरती? घाटावरती पळायचा पहिला। आता मुंबईचा म्हणजे टॉप मध्ये पळतोच। दादा आता मुंबईचा आपला बिंजोडच्या शर्यती आणि बिंजोडच्या शर्यतीमध्ये माहिती आहे जसं चुरशीचे शर्यती होतात। आता घाटावरती असताना तो 3 फेऱ्यामध्ये पळायचा का तिथे पण बिंजोडला? नाही 3 फेऱ्यामध्ये पण पळालेला आहे। गटपास वगैरे केलेला आहे, पण इथे बिंजोडला चांगला पळतो। दादा गुरुचे शरीर श्रेष्ठ एकदम भारी आहे, दिसायला एकदम बलाढ्य हल्ल्या वाटतोय। तो किती वर्षाचा असेल साधारण? खावटी वगैरे चालू आहे, 5 वर्षाचा आहे तो। 5 वर्षाचा आहे। आणि जेव्हा आपण खरेदी केली होती तेव्हा म्हणजे 2 महिन्यातच 2 महिने झाले म्हणजे 5 वर्षाचा मित्रांनो। आणि त्याचं शरीर श्रेष्ठ बघा किती भारी आणि गुरुची कारकिर्दी कितीही भारी। आणि आपल्या मुंबईमध्ये जसं आलाय तसं त्याने किती आता 2 महिन्यात आपल्या जेव्हा बैल वरून आला ना एकदम म्हणजे शरीरयष्टी एकदम झाली नव्हती, आता एकदम रेडी झालाय बैल। मग त्याच्या शरीरयष्टीमध्ये पाठची आपली मेहनत काय असते? मेहनत काय त्याला कावटी वगैरे सगळं चालू आहे, हिरो वगैरे कंटिन्यू असतो आणि चाल वगैरे रनिंग वगैरे सगळं असतं। दादा जसं आज बोनोले अड्डा होता आज, मग त्या 2 दिवसापूर्वी त्याची तयारी कशी, त्याला सराव कशा पद्धतीने दिला जातो? सराव काय नाही, आपला जो नॉर्मल आहे तो चालायला वगैरे नेतो, बाकी काय नाही। पवंडी वगैरे असं काही दिलाच नाही अजूनपर्यंत। दादा आज गुरुला पहिला हिरा होता आणि मी ऐकलं की हा प्रथमच पैरा होता गुरुचा? प्रथमच पैरा होता। आपल्याला काय म्हणजे भारी पैरा लवकर कोण देत नाही, तसं यानं सांगतो जेवढा टॉपचा पायरा असेल तेवढा आपण टॉपची गाडी मारू शकतो। आम्हाला गुरु टॉपचाच आहे असं आहे। आज हिरा बैलाचं नियोजन कसं काय झालं? हिराचं विराजने केलंय। ते 2-3 महिने आधी फोन करत होते सारखे, ते बघू कशी पळते गाडी म्हणून बघितली। आज चांगली पळाली गाडी, पुढे मग बघायला भेटेल। या 2 महिन्यात आपल्या दावणीला हा गुरु बैल आला। आतापर्यंत किती शर्यती झाल्या आणि त्यातून किती शर्यती तो जिंकला? 20 ते 30 झालेले आहेत। त्यातून 90% जिंकलेले। 90% त्यांनी गुरा घेतलेला आहे। दादा गुरु बैलाचे जर तुम्ही बोलले की मोठ्या पैरा जास्त होत नाही टॉपचे, मग असं कधी तुम्हाला वायदी देण्याचा प्रसंग आलाय का मोठ्या पैऱ्यासाठी? नाही, आम्हाला वायदी देणं पटत नाही आणि वायदी घेणं पटत नाही। आता चांगले पैरा आहेत, टॉपलाच खेळणार गुरु, मोठा धमाका होणार लवकरच। नक्कीच आज धमाका हा शब्द ना मित्रांनो एक टॅग झालेला आहे की आपल्याला धमाका करायचा, आपल्याला धमाका। नक्की काय धमाका कुठल्या? आताच 12 तारखेला ओवल्या मैदान आहे, मोठा मैदान भरणार आहे, तो धमाका तिथे तर नाही होणार ना? नाही, तिथे थोडा एक 17 तारखेच्या नंतर। मग तिथे पैरा कोण असणार आहे? चांगला मोठाच पैरा आहे, सांगायचं नाही। मग दादा गुरु बैल आता आपल्या मुंबईमध्ये बिनजोडच्या शर्यती खेळतो आणि घाटावरून आला होता तेव्हा तो 3 फेऱ्यामध्ये धावत होता। तर तुमची इच्छा आहे का की घाटावरती आता मोठमोठे मैदान होतील त्याच्यामध्ये सुद्धा गुरु धावला? बघू आता सगळी ठरवू तेव्हा मग नेऊ घाटावर। नक्कीच दादा। आणि तर काही विचार नाही सध्या। अच्छा, मुंबईला चांगला बोलतोय ना, बिंदूला चांगला बोलतोय, मग वापिस तिथं न्यायचा, तिथून येणं खूप हे होतं ना। आता उद्याचा दिवस सोडला ती परवाच ओवले मैदान आहे, मग आता तुम्ही बोलता टॉपचाच त्याला पैरा असणार आहे। नियोजन नाव नका सांगू, पण नियोजन झालेलं आहे का? नाही, नियोजन वगैरे नाही झालं। नियोजन वगैरे झालं, पण नक्कीच टॉपचा पैरा असणार आहे। आणि काय आहे त्याची 2 महिन्यात तुमच्या दावणीला येऊन नाव करतोय, त्याच्याकडनं काय अपेक्षा आहेत तुमच्या? काय नाही, इतकी अपेक्षा काय, जास्त अपेक्षा नाही। तो जेवढं पळतो तेवढाच पळू दे, जास्त काय अपेक्षा नाही। कुठल्या खांदी पळतो? उजवी कान मेन। उजवी खांदी। आता बोनोले अड्ड्याची आता जी शर्यत झाली, कसा तो सुतावरून कसा त्याचा पळ होता? तो सुतावर कुठला बैल असू दे, तो सुतावर वाढणार म्हणजे वाढणार, सुतावर पण असू दे आणि खालून वाढतच निघतो। दादा तुम्हाला येणाऱ्या शर्यतीसाठी जेवढ्यात काही शर्यती होतील तो नक्कीच तुमच्या दावणीला आल्यानंतर तुमचं नाव करेल, तुमच्या गावाचं नाव करेल आणि अशाच पद्धतीने तो शर्यती जिंकत राहील अशीच आशा करतो। आणि गुरु बैलाची मुलाखत आपल्या चॅनलमध्ये आली याच्यासाठी मी तुमचा धन्यवाद देतो। धन्यवाद।